सगळ्यात पहिले मला तुमच्या सगळ्यांना थँक्यू म्हणायचं आहे, कारण की जेव्हा मी अमेरिकेमधल्या फ्लाईटमध्ये बसलो होतो तेव्हा असं मला हे नक्कीच माहिती होतं की मला अटक करण्यात येणार आहे. पण मी असं ठरवलं होतं, मला जरी अटक झाली तरीही चालेल. मला माहिती होतं, मला भरोसा होता की तुम्ही लोक ही मूवमेंट पुढे चालवणार आणि ही तुमचीच ताकद होती, ही तुमची शक्ती होती, ज्याच्यामुळं हे लोक मला अटक नाही करू शकले. मी जेव्हा अमेरिकेमधून निघालो, माझी आई तेव्हा खूप रडत होती. जितकं मी अमेरिकेला जाताना रडत ती रडली नव्हती, तेवढं ती रडली जेव्हा मी आपल्या देशात वापस येत होतो. कोणत्या आईला असं वाटत नसेल की तिचं लेकरू घरी आलं पाहिजे, पण तरी ती म्हणली घरी तू इंडियात वापस येऊ नको, हे लोक तुला अटक करतील, नाही ते तुझ्यासोबत काही बरं वाईट करतील. आणि हे सांगायचं कारण म्हणजे ही फक्त माझ्या एकट्याची सिच्युएशन नाहीये. असे सगळे आई वडील इथं बसलेले असतील आज, ज्यांना वाटतं की माझा मुलगा जर राजकारणावर बोलला, माझी मुलगी जर सरकारला प्रश्न विचारेल तर त्यांच्या सोबत काही बरं वाईट होईल किंवा केस टाकल्या जातील. तर ही सगळ्या आई वडिलांच्या